जवळपास गेले असतील इथेच कुठेतरी, येतीलच. दिगंबर, नचिकेत कुठे गेलेत? नाहीये. नाही. अरे दूध आणायला गेला असेल. भाईला सकाळी सकाळी कॉफी लागते ना. मी उघडतो ना दार. माझ्याकडे आहे चावी. थांब. तुला भाई आहे ना, त्याला मूड आला की फोटो काढायला लागतो. अरे त्या दिवशी तर त्या पेपरवाल्याचे तासभर फोटो काढत बसला, माहितीये? त्यांचा कॅमेरा का दिसत नाहीये? घेऊन गेला असेल ना बाहेर फोटो काढायला. हो, पण अरे बघ ना, इथे फोटोज असतात, इथे चार्जर असतो ना नेहमी त्यांचा, आणि इथे बॅग सुद्धा असते. इथलं सामान कुठे आहे सगळं? सई सई तू शांत हो. मी फोन करतो ना त्याला. कशाला टेन्शन घ्यायचं? काय झालं? नाही उचलला का फोन? फोन लागतच नाहीये, स्विच ऑफ येतोय. काय? हो. सई, भाई ऑस्ट्रेलियाला तर गेला नसेल ना? नाही म्हणजे डॉक्युमेंटरीचं काम पूर्ण झालं होतं म्हणून. नाही नाही, असे कसे जातील कोणालाही न सांगता? काय माहिती, फोन पण बंद येतोय त्याचा. थांब, मी वर जाऊन बघतो. म्हणजे तुम्ही पण स्वार्थी निघालात. सुगंध त्याचा. अगं सई, बरं झालं आलीस. हे कपड्यांच्या घड्या कर, आणि हे बघ यांच्या कपड्याच्या नीट घड्या कर. मी जरा नचिकेतला कोथिंबीर वडी देऊन येते. आजी थांब. अगं थांब काय, हे आले तर पंचायत होईल, हीच वेळ आहे. आजी, नचिकेत नाहीयेत, गेले ते. गेला? कुठे गेला? गेले म्हणजे परत निघून गेले. काहीतरीच काय, असा कसा परत निघून जाईल? त्यांच्या डॉक्युमेंटरीचं काम पूर्ण झालंच होतं. काय करतील इथे थांबून? काम झालं म्हणून गेले ते. नाही ग, असा कसा जाईल कोणाला न सांगता सवरता? इथे जवळपासच कुठे फिरायला गेला असेल. ते बावळं असंच जातं फिरायला, आणि मग बसतं फोटो काढत दिसेल त्या वस्तूचे. आजी, त्यांच्या घरात सामानही नाहीये. दिगंबरने स्वतः घर उघडून दाखवलं मला. काय सांगतेस? जाण्यापूर्वी त्याला आपल्याला भेटावंसंही नाही वाटलं? का वाटेल? कोण आहेत ते आपले, आणि अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे आजी. तुलाही नाही सांगितलं त्यांनी? नाही. आणि का सांगतील? फक्त डॉक्युमेंटरी पुरतं मदत करायची ठरलं होतं. काम झालं, गेले ते. हो ग, पण आजी, अशी कितीशी ओळख आहे आपली त्यांच्याशी. आपला जवळचा व्यक्ती जर असा वागला असता तर कदाचित आपल्याला वाईट वाटू शकेल. पण हे तर आत्ता आले होते काही दिवसांपूर्वी. मग त्यांच्याकडून का अपेक्षा करायची अशा सगळ्या औपचारिकतेची? कमाल आहे बाई या पोराची, असा अचानक निघून गेला. स्वार्थी. स्वार्थी नाही, नचिकेत असा नाहीये ग. अजूनही तुला हेच वाटतंय आजी? मला आता आप्पांचं म्हणणं पटतंय. काय? हेच की परदेशाहून आलेले सगळे लोक स्वार्थीच असतात, कामापुरतं काम ठेवतात फक्त. मला नाही पटत. मला 100% पटलंय. आणि अशा लोकांसाठी आपण वाईट वाटून घेऊ नये. काही फरकच नाही पडला पाहिजे आपल्याला. नचिकेत असा कुणालाही न सांगता का निघून गेला असेल? दिग्स दादा, अरे दिगंबर दादा, घरी आहेस का तू? ए दिगंबर दादा. काय रे, आज चक्क जेम्स बॉन्डने मला आवाज दिलाय. हा, नचिकेत दादा कुठे आहे? तू खरंच गेलाय का ऑस्ट्रेलियाला? काय रे? कोण गेलंय? कुठे गेलंय? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? ए ए ए, थांबितच पळून कुठे चाललाय? थांबितच. अरे तू काय बोलतोयस, मला काहीही कळत नाहीये. मी तुला काही विचारलं का? नाही ना? थांब इथंच. चिन्मयानंदा, तू काय करत होतास इथे? मी
बातमी काढत होतो. अरे बातम्या कसल्या काढतोयस? त्यापेक्षा अभ्यास करता. आणि तू या मुलाच्या नादी लागू नकोस. अतिशय वाया गेलेलं कार्ट आहे. त्या कांगारूच्या नादी लागलेलं. तू बघा पळून चालला तो. हे हे इकडे ये, इकडे ये. थांब इथंच. थांब. चिन्मयानंदा, आता सांग, तू काय करत होतास इथे? आप्पा, कांगारू गेलं पळून. काय? आप्पा, तो नचिकेत दादा होता ना, जो शेजारी राहत होता, हा तो गेला ऑस्ट्रेलियाला. हा हा. काय रे, हे खरंय का? चक्क माघार घेतली त्यानं? देश सोडून गेला तो घुसखोर? हो आप्पा. हे अरे, खरंच गेला ना? तोंडावरचं बोट काढ. हा सांग. वा 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 वा. आज शुभ दिवस आहे. आजच्या सारखा दिवस हा मी आयुष्यात याच्या अगोदर कधीच पाहिला नव्हता. ही जी पाटी आहे ना, ही पाटी पहिल्यांदा काढून टाक. या पाटीची आता काहीही गरज नाहीये. हा काढ 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 काढ. नीट हळू 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 काढ, जपून काढ. या पाटीला काहीही होता कामा नाहीये. अरे 257 रुपये खर्च केलेत ही पाटी बनवण्यासाठी. काढ काढ हळू हळू हळू. हे अमृताचा कणू, आजी सोनियाचा दिनू. सावकाश. आज मी खूप खुश आहे बरं का. म्हणून आज माझ्याकडनं तुला ही छोटीशी भेट. घे 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 घे. हे फूल कसलं आहे हे माहितीये का तुला? तुला माहिती असणं शक्यच नाही, पण अतिशय बहुगुणी आणि औषधी आहे बरं का हे पुष्प. चिन्मयानंदा, मला सांग बरं, या पुष्पाचं नाव काय आहे ते? हा तर मी आता अख्ख्या सोसायटीला अर्धा अर्धा पेढा वाटेल हिटलर. सुनबाई, कल्पना, मानसी, बाहेर या, बाहेर या लवकर. काय झालं अप्पा? हो, देवाची कृपा झाली. खूप मोठा अनिष्ट टळलंय. आजचा दिवस साजरा करूया. गोडाचा स्वयंपाक करा. मेजवानी झाली पाहिजे. हो हो करते ना अप्पा. छान गोडाचा स्वयंपाक करते. तुम्ही सांगाल ते पक्वान्न करते. चिरोटे करा पाकातले. हो हो करते. आणि काय करू त्याच्या जोडीला अप्पा? अप्पा पण काय बातमी आहे? अगं, ते कांगारू कायमचं निघून गेलं. परकीय शक्तींचा पराभव झाला. माघार घेतली शत्रूनं. आजचा दिवस हा साजरा झालाच पाहिजे. काय? नचिकेत गेला परत? हो हो, पळून गेला. अगं बाई ईश्वरा. तुम्हाला आनंद झालेला दिसत नाहीये. नाही नाही, झालाय ना आनंद. तुम्ही इतकी चांगली बातमी दिली म्हटल्यावर आनंद होणारच ना अप्पा. काय हो वहिनी? हो ना, खूपच आनंद झालाय. चला चला चला, स्वयंपाकाला लागा. हो अप्पा. जा जा लवकर जा. काय सई, अगं तू कसला एवढा विचार करतेस? नाही काही नाही अप्पा. नाही, आजचा दिवस हा सणासारखा साजरा व्हायला पाहिजे. हो खरंच. जा जा, स्वयंपाकाला लागा. जा. शत्रूनं माघार घेतली. स्वदेशी केतकर,
तुम्ही जिंकलात. सई, अगं नचिकेत खरंच गेलाय परत. मी आत्ता बघून आले. हे बघ, तू त्याच्यासाठी आणलेलं जातं पण इथेच ठेवून गेलाय. आजी, त्यांचं काम झाल्यानंतर जाणारच होते ना ते. एवढं का वाईट वाटून घेतेस तू? अगं कारण तो न सांगता गेलाय. एरवी लहान लहान गोष्टीत हाका मारायचा. मला म्हणायचा की देवकी मी तुझा फ्रेंड आहे, आणि आता जाताना साधं बोलावंसही नाही वाटलं त्याला आपल्याशी. नाही वाटलं. प्रत्येकाचे स्वभाव आपल्यासारखे असतात असं नाही ना आजी. माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये. अगं नक्कीच काहीतरी कारण असेल, त्याशिवाय असं वागणार नाही पोरगं. किती लाघवी आहे ग तो. आणि जाताना सांगून जावं एवढं तर त्याला नक्कीच माहिती आहे. त्याचा दूरध्वनी येईल बघ, सांगेल तो आपल्याला कारण. आजी, मी निघते. आज खूप दिवसांनी आम्ही सगळे मित्रमैत्रिणी भेटतोय. गणपतीत जरा सगळेच व्यग्र होते, पण आज वेळ मिळालाय. येते. अगं सई, सई, हिला काहीच कसं वाटत नाहीये. यार असा कसा गेला नॅक मला सोडून? त्याने इन्फॉर्मही नाही केलं मला. त्यांनी आम्हाला कुणालाच कॉल नाही केलाय. यार पण आमचं बॉन्ड जरा जास्त होतं ना. असं फक्त तुला वाटतं? यार असं काही नाहीये. तुला काय माहित? आमचं थोडं स्पेशल होतं. यू डोंट नो एनिथिंग. अगं पण तू नव्हतीच त्याच्यासाठी स्पेशल. तू गप्प बस रे तुषार. आणि रिचा, रडू नकोस आता, जाऊ दे. अगं रिचा थांब ना, अजून रडलीस ना लोक पैसे टाकून जातील. अगं हॅलो, काय झालं? आणि हिला काय झालं रडायला? अरे नाक्यापर्यंत आवाज येतो हिचा. भावा, आपला नाही गेला भावा. काय? अरे बापरे, त्याच्या घरच्यांना कळलं की नाही? त्यांना खूप धक्का बसला असेल ना. आणि आपण कधी जायचं भेटायला? अरे तू गेलाय म्हणाला तर कसं जाणार त्याला बघायला? त्याला भेटायला जायचं म्हणजे विजा, पैसे. अरे वेड्यास का तू तुषार? स्वर्गात विजा घेऊन जाणार आहेस? अरे येड्या, स्वर्गात नाही, सिडनीला गेलाय तो. लगेच आपलं. अच्छा 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 अच्छा. हे म्हणजे तो ऑस्ट्रेलियाला परत गेला? हो ना यार, विदाउट इवन इन्फॉर्मिंग एनीवन. काय म्हणजे परवा त्याचा कॉल आलेला मला, पण काही बोलला नाही तो ऑस्ट्रेलियाला जाण्याबद्दल. अरे मला पण काहीच माहित नव्हतं. मी तर खूप मिस करणार आहे त्याला आता. अरे यार तो आहेस तसा खूप हुशार, पण एकदम डाऊन टू अर्थ. हो ना, आपली किती लगेच फ्रेंडशिप झालेली ना रे. हा, आणि आपली सगळी बिलं पण भरायचं रे. मित्र असावा तर असा. पास करा. काय चाललंय तुमचं? त्यांचं काम झालं, गेले ते निघून. जाताना त्याला कळवावंसं वाटलं नाही, म्हणजे स्वार्थीच निघाला. बघ ना, काम खतम, पैसा अजम, कल्टी. ए यार नाही, नॅक तसा नाहीये यार. मग काय अर्थ निघतो त्यांच्या अशा निघून जाण्याचा? सांग ना, आहे काही उत्तर? आपण लहानपणापासून मित्रमैत्रिणी आहोत. ते आत्ता आले होते. त्यांच्या डॉक्युमेंटरीसाठी गरज होती त्यांना आपली. त्यांचं काम झालं, गेले ते. अशा घटना घडतच असतात आपल्या आयुष्यात. त्यामुळे या गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायची काही गरज नाहीये. दे चहा घ्या घ्या. दे. तुषार, ते हे पण दे जरा. हां, घे. तुला ए, आज क्रीम रोल कोणी ऑर्डर केला? मी केला. नचिकेत जरी नसले तरी आपली मैत्री कायमच राहणार आहे. कारण टेन्शन मध्ये ज्याला आपण मेन्शन करतो तोच खरा मित्र. टेन्शन मेन्शन, क्या बात आहे सई. बघ ना, एकदम नॉर्मलला आलीस तू. हे सगळं शिकवलं कोणी तुला? अरे शुद्ध मराठी सोडून हे सगळं काय बोलायला लागलीस तू अचानक? त्यांचं वाक्य होतं ते, जे मला मनापासून पटलं होतं.
आणि तू हे अशुद्ध मराठी बोलायला तयार पण झालीस? नाही म्हणजे ते चुकून निघून गेलं. बरं चला निघते मी. यार सई लगेच कुठे निघालीस? थांब ना थोडा वेळ. अगं नको ग, आप्पा वाट बघत असतील. येते मी. हा अमोल हे घे. हो. दे त्यांना. तुला रिचा, त्यांच्यासाठी रडायची अजिबात गरज नाहीये. शांत हो. येते मी. साई थांब. मी सोडू तुला? अरे नाही, जाते मी. मला सांग साई, नचिकेतने खरंच तुला पण काही सांगितलं नाही जाण्याआधी? नाही, आणि मला फार वाईट नाही वाटलं त्याचं. अगं पण तू त्याला एवढी मदत केली असतं, निदान तुला तरी सांगितलं पाहिजे. अमोल, आपल्या संस्कृतीबद्दल चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी त्यांना मदत केली. तर एवढं काय? तर तुला खरंच काही वाटत नाहीये? नाही. कमाल आहेस साई तू. साई बरी आहेस ना तू? अगं एवढी नॉर्मल कशी राहू शकतेस? अरे आता हसायला काय झालं? अरे हसू नये तर काय करू? कोण कुठले ते नचिकेत? आत्ता आले होते आपल्या इथे राहायला, मग आपण एवढं का वाईट वाटून घ्यायचं त्यांच्याबद्दल? आणि तसंही फार महत्वाचे नव्हते ते माझ्यासाठी. आप्पांचं म्हणणं पुन्हा एकदा बरोबर ठरलं. म्हणजे? आप्पा म्हणतात तसे स्वार्थीच असतात ही लोक. झालं की नाही सिद्ध? बरं निघू मी? हा जा तू. मी कट्ट्यावर येतो परत. हो. चिन्मयानंद, काय रे, काय झालं? असा का बसलायस? अभ्यासात काही अडलंय का? सांग बरं मला. अरे ए बाळा, काय झालं? त्या नचिकेत दादाची मला खूप आठवण येते. तो जायच्या आधी आपल्याला काहीच सांगून नाही गेला. जाऊ दे, त्यांना वेळ नसेल मिळाला कदाचित. तू नको वाईट वाटून घेऊ. नाही, मला वाईट वाटतच नाहीये, कारण मी जेम्स बॉन्ड आहे. पण मला तर जादूगार व्हायचंय. अरे मध्येच काय हे? हे बघ, त्याने मला चॉकलेट खायला दिलेलं ना, त्याचे ही रॅपर्स मी सांभाळून ठेवलेले. जर मी जादूगार असतो ना, तर ह्याचं पुन्हा चॉकलेटमध्ये रूपांतर केलं असतं ग. जाऊ दे बाळा, चॉकलेट खात नाही की नाही आपण? पण तो दादा खूप चांगला आहे. माझा बेस्ट फ्रेंड होता तो. मला त्याच्या लॅपटॉपवर त्याने मला गेम खेळायला दिलेला. मला खूप आठवण येते त्याची. तो आता परत कधीच नाही भेटणार आपल्याला. ताई, ऑस्ट्रेलिया किती लांब आहे इथून? आपण जायचं का तिकडे? चिनू, रात्र झालीये, झोप तू. ठीक आहे. हे काय? जातं. कुठे जातं? जातं म्हणतात याला. ट्रेडिशनल इंडियन ग्राइंडर. Oh, nice. This is lovely. पाणी का आलं माझ्या डोळ्यात?
मला कळतच नाहीये हे मला काय होतंय. स्वतःचाच राग येतोय मला. नचिकेत निघून गेल्यामुळे अस्वस्थ झाले मी. पण नाही, तसं नसलं पाहिजे आणि हे थांबवायला हवं.